हरिओम. नीलिमा लीलाधर हजारे. मी पहाडी उपासना केंद्र नागपूर. पहिला माझा अनुभव, मी बापूकडे आली. 10 वर्ष झाले मला मी बापूकडे आली आहे. पहिल्यांदा बापूकडे आली मी. त्यानंतर पहिलाच माझा अनुभव की माझ्या गळ्यामध्ये गाठ होती. आमच्या शिवपंचाक्षर स्तोत्र पठण होतं ते नंदी पक्ष महिन्यामध्ये. त्या महिन्यामध्ये दुरुपकर वीर आहे, त्यांच्याकडे पठण असताना अचानक गाठीचा त्रास झाला. मग सोनोग्राफी करावी लागली. त्यांनी सांगितले की काहीही असू शकते, तुम्ही एक टेस्ट करा म्हणून. तर ते टेस्ट करायला जायच्या पहिले मी म्हटलं की नाही बा, शिवपंचाक्षर स्तोत्र पठण चालू आहे, तर आपलं बापूचं पठण करायचं आणि नंतर निघायचं. मला खूप रड येत होता की त्यांनी सांगितलं काही असू शकते. मला एक मुलगी होती त्यावेळेस, एक मुलगी होती, आता दुसरी मुलगी झाली आहे, ती बापूच्या कृपेनेच. पण अशी खूप घाबरत होती मी. शिवपंचाक्षर स्तोत्र पठण चालू असताना खूप रडत होती. तिथे वीरा बोलल्या की का रडते. मी म्हटलं असं असा प्रॉब्लेम सांगितलं आहे डॉक्टरांनी. तर ते आमचे वीरा होते, संजू वीरा म्हणून होते, ते आता बापूजवळ गेले. त्यांनी खूप हिंमत दिली. बापू मला बोलले तू रडू नको, जे काही करतील ते बापू बरोबर करतील आणि तुझा रिपोर्ट पण नॉर्मल येईल. कविता वीरांनी मला खूप समजवलं. त्यावेळेस मला असं वाटत नव्हतं की मी इतके दिवस जगू शकेन, कारण ती गाठ खूपच त्रास द्यायची मला. खूप मोठी पण दिसायची आणि खूप त्रास पण द्यायची. मला असं वाटत होतं की मला कॅन्सर न होऊन जाईल. पण बापूने माझे खूप सांभाळलं. माझा तोच एक अनुभव असा आहे की मी जगात सांगू शकतो की माझ्या बापूपेक्षा कोणीच मोठं नाही. त्यावेळेस मी आपण अशी टेस्ट केली, तेव्हा मला त्या डॉक्टरांनी बोलले की हे गळ्यातलं लॉकेट काढून ठेव. मी म्हटलं काही होऊन जाईल, पण मी हे लॉकेट काढणार नाही. माझे बापू जर माझ्यासोबत असतील तर माझं सगळंच बरोबर होईल. डॉक्टर बोलले ठीक आहे, तुमच्या हातात ठेवतो बोलले. गळ्यातून सुई टाकायची, आपल्याला एक टेस्ट करायची आहे, तर हे काढावंच लागेल, तुम्ही हातात ठेवा म्हणून. ती टेस्ट 8 दिवसानंतर आली. तर त्या टेस्टचा रिपोर्ट नॉर्मल आला. नंतर मी बापूकडे गेली. बापूंनी सांगितलं की ऑपरेशनची गरज नाही, औषध चालू ठेवून ॲटोमॅटिक तुझा रिपोर्ट नॉर्मल येईल आणि काहीच करायची गरज नाही. सुचित दादांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करू नको बेटा, औषधीने नॉर्मल येईल. तो त्रास खरंच कमी झाला. ही सगळी माझ्या बापूची कृपा आहे. श्रीराम अंबटने नाथ.